Hello student, welcome. Baka, today we will discuss about the new topic of alkyl halide. Okay, alkyl halide या युनिट मधला आणखी एक न्यू टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे. The name of that topic is the substitution reactions. Okay, substitutions reaction. Substitution reaction. आता substitution reaction ह्या दोन प्रकारच्या आपल्याला पाहायच्या आहेत. Okay, so now there is SN1 and SN2. Okay, so now there are two type of substitution reaction in alkyl halide in our textbook, in our syllabus. There are first SN1. SN1 याला रीड कसं करायचं? SN1. ओके, याला राईट कसं करायचं या तऱ्हेनं. तसंच आणि दुसरा आहे SN2. याला रीड सुद्धा SN2 तऱ्हेनं करायचं आणि लिहायचं असं. So now there are two type of reaction which is shown by alkyl halide. जसं आता तुम्हाला एखादी रिएक्शन मी शो करतोय काय ती असणार आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. जसं सिंपल मध्ये एक रिएक्शन आहे आपली CH3. बघा आता सिंपल मध्ये एक रिएक्शन दिलेली आहे तुम्हाला. सो नाव बुक मध्ये एक हायड्रोजन 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 आणि X हा जो काही मॉलिक्यूल आहे हा एखाद्या न्यूक्लियोफाईल सोबत रिॲक्ट होतो. आता न्यूक्लियोफाईल काय हे सर्व आपल्याला माहिती आहे, पण पुन्हा आपण रिवाइज करू, त्याबद्दल काही टेन्शन नाही. सो नाव या न्यूक्लियोफाईल सोबत रिॲक्ट होणार आहे आणि तुम्हाला या रिॲक्शन मध्ये एक प्रॉडक्ट मिळणार आहे जो असणार आहे या तऱ्हेनं. सो नाव हा जो काही होता हा होता तुमचा अल्काइल हलाइड. हा काय होता तुमचा अल्काइल हलाइड and that is your nucleophile. Nucleophile. Okay, so nucleophile हा एक वेगळा एक स्पेसिस आहे जो इलेक्ट्रॉन रिच असतो, निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो आणि ऑलवेज अटॅक करतो इलेक्ट्रोफाईल वरती. त्या सर्व आपण गोष्टी पाहणार आहे. सो नाव हा न्यूक्लियोफाईल अटॅक कुठे करणार आहे? हा करणार आहे या कार्बन वरती आणि ते तेव्हा करणार आहे. त्याच्या अगोदर आपण समजून घेऊ व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियोफाईल. Nucleophile, the electron rich species. मला बघू द्या व्हिडिओ मध्ये येतोय का नाही येत आहे ते. सो नाव द इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, द इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस which having, which are neutral or negatively charged. Nucleophile always electron rich, they are neutral or negatively charged. लास्ट इयरला 11th मध्ये जो काही लास्ट आपला हायड्रोकार्बन युनिट होता त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईलचा एक डिफरन्स लिहून दिलेला आहे तुम्हाला. सो नाउ न्यूक्लियोफाईल इज अ इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. हे इलेक्ट्रॉन रिच असतात, हे न्यूट्रल असू शकतात किंवा निगेटिव्ह चार्ज असतात and they attack always on electrophile. They always attack on electrophile and represented by and they are represented by E positive. Electrophile and they are represented by nucleophile. आपण न्यूक्लियोफाईल साइड पाहतोय तो न्यूक्लियोफाईल NU ने रिप्रेझेंट केला जातात. जे न्यूक्लियोफाईल NU स्टँड फॉर न्यूक्लियोफाईल आणि हे डॉट जे असतात हे डॉट जे काही मी इथं दाखवले, कोणी इथं दाखवतो कोणी इथं सुद्धा दाखवू शकतो. सो हे जे काही डॉट असतात हे असतात इलेक्ट्रॉन रिच म्हणजे इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करतात. सो नाउ दॅट इज ऑल न्यूक्लियोफाईल. नेक्स्ट आणि म्हणजे काय म्हटलं यांनी म्हणजे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. न्यूक्लियोफाईल म्हणजे काय? हा जो काही आहे हा न्यूक्लियोफाईल असणार आहे. हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे विच इज अटॅक ऑन विच आर न्यूट्रल और निगेटिव्हली चार्ज. ते कसे असणार आहेत? न्यूट्रल असतील किंवा निगेटिव्हली चार्ज असतील. अँड दे ऑलवेज अटॅक कोणावरती अटॅक करतात? ते पॉझिटिव्हली चार्ज कार्बन वरती किंवा पॉझिटिव्हली चार्ज याच्यावरती. सो नाउ नेक्स्ट आता हे जी काही आपली बेसिक रिएक्शन आहे ही बेसिक रिएक्शन कशी झाली आहे? सो न्यूक्लियोफाईल विल हा काय झाला? सो नाउ हलाइड एटम इज रिप्लेस बाय न्यूक्लियोफाईल.
So now halide atom is replaced by nucleophile, and this is known as substitution reaction. What is mean by substitution reaction? Write down definition for substitution reaction. Substitution reaction, those reaction in which one functional group in substrate is replaced by another functional group. One functional group in substrate is replaced by another functional group known as substitution reaction. Known as, याची definition आहे, known as substitution. Substitute होणे म्हणजे एक्सचेंज होणे. एक्सचेंज माहिती आहे आपल्याला, आता खूप सारे एक्झाम्पल आहेत आपल्याकडे की एक्सचेंज केले जातात. जसं आपण एखाद्या वेळेस शर्ट वगैरे घ्यायला गेलो, कपडे घ्यायला गेलो किंवा शूज घ्यायला गेलो आणि तो जर आपल्याला फिटिंगला येत नसेल आणि नंतर त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल तर आपण लगेच जातो आणि त्याच्या बदल्यात दुसरा आणतो. म्हणजे तिथे आपण काय करतो, हा आपला ओल्ड वाला शूज देतो आणि न्यू घेऊन येतो. आलं लक्षात? किंवा जे काही एक्सचेंज ऑफर असतात जसं व्हेकल्सवर, टू व्हीलर वरती, सो नाव हे जुने जुने गाडी द्या आणि न्यू एखादी गाडी घेऊन जा, काही वरतून पैसेही पण द्यावे लागतात. सो नाव त्या तऱ्हेने सबस्टिट्यूशन रिएक्शन्स असतात. सो नाव एक तुम्हाला काय करायचं आहे, हा न्यूक्लियोफाइल ऍड करावा लागणार आहे आणि हलाइड ऍटम ब्रेक म्हणजे निघून जाईल. सो या रिएक्शन मध्ये हे जे काही रिएक्शन आहे याच्यामध्ये that is the addition of nucleophile takes place and replacement, that is the emission or that is the emission of किंवा removal of halide atom takes place. याच्यामध्ये न्यूक्लियोफाइलची ऍडिशन होणार आहे आणि हलाइड ऍटम काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. सो नाउ दॅट इज युअर न्यूक्लियोफिल. पुन्हा एकदा सांगतो काय, न्यूक्लियोफाइल that is electron rich species, they are the neutral or negative, they attack on the electrophile positively charged species and which is represented in U. While substitution reaction, those reactions in which one functional group or substrate, one functional group in a substrate, हा आपला substrate आहे, हा reagent असणार आहे. ते सांगणार आहे मी reagent आणि substrate का बरं म्हणणार आहे. So now substrate is replaced by another functional group known as the substitution reaction. Known as a substitution reaction. Next, another definition for living group. आता याच्यामध्ये हा जो काही आहे आपला, हा आहे आपला लिव्हिंग ग्रुप. हा जो काही हलाइड ऍटम आहे हा काय लिव्हिंग ग्रुप. ओके, सो नाउ लिव्हिंग ग्रुप काय असणार आहे, सो राइट डाउन लिव्हिंग ग्रुप. याला असं शो करा, दॅट इज युअर लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप means the species. Living group means the species which lives the carbon, the species which live the carbon by taking, okay, by taking a paired of electron, by taking a pair of electrons. Okay, that is known as living group. What is meant by living group? Definition येऊ शकते, right? Define living group, define substitution reaction, define nucleophile. Okay, so असं एक मार्क्सला तुम्हाला डेफिनेशन येऊ शकते. आज आपण पाहणार आहे म्हणजे न्यूक्लियोफाइल, लिव्हिंग ग्रुप हे काय. उद्या आपण SN2 आणि परवा SN1 असं आपण काय करणार आहे, कंप्लीट स्टडी करणार आहे. बट नेमकं होतं काय, ओके, लिव्हिंग ग्रुप काय, सबस्टिट्यूशन रिएक्शन्स काय, न्यूक्लियोफाइल काय, ह्या सर्व आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो ना आता काय होऊन राहिलं, या रिएक्शनचं नावच आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन म्हणजे एक्सचेंज. पण कशाना सबस्टिट्यूशन असणार आहे तुमचं एन स्टँड फॉर न्यूक्लियोफाइल. सो SN म्हणजे SN चा लॉंग फॉर्म आहे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफाइल.
सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफाइल. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफाइल म्हणजे तुम्हाला बाय युजिंग अनदर न्यूक्लियोफाइल ओल्ड one atom or group of atom is replaced by nucleophile. Okay, so now substitution म्हणजे रिप्लेस. एवढं ध्यानात ठेवा फक्त. सबस्टिट्यूशन म्हणजे रिप्लेस, एक्सचेंज म्हणजे एक जण आणायचा आणि दुसरा वाला काय करायचा, काढून टाकायचा. ओके, सो नाउ दॅट इज नोन एज सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. सो नाउ आता याचा जो काही लॉंग फॉर्म असतो SN1 चा, सो नाउ SN1, सो नाउ याला म्हटलं जातं युनिमॉलिक्युलर सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन, किंवा याला असं म्हटलं जातं, सो नाउ सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिएक्शन, सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. काय म्हटलं याला, सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक रिएक्शन किंवा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिएक्शन असंही म्हटलं चालतं. वर्ड मागे पुढे झाले चालतात, त्याचा मिनिंग असतो एकच. आलं लक्षात. सेकंड थिंग आहे SN2. सो नाउ SN2 म्हणजे काय, दॅट इज द सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिएक्शन. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिएक्शन. एक आहे बायमॉलिक्युलर रिएक्शन आणि एक आहे युनिमॉलिक्युलर रिएक्शन. सो नाउ युनिमॉलिक्युलर आणि बायमॉलिक्युलर मध्ये फरक असा आहे, बायमॉलिक्युलर रिएक्शन मध्ये रेट ऑफ रिएक्शन डिपेंड. ओके, सो नाउ बायमॉलिक्युलर आणि युनिमॉलिक्युलर मध्ये लिहून घ्या. बायमॉलिक्युलर आणि युनिमॉलिक्युलर मध्ये रेट ऑफ रिएक्शन बद्दल इन्फॉर्मेशन घ्या. सो युनिमॉलिक्युलर आणि बायमॉलिक्युलर म्हणजे काय हे समजून घ्या पहिले. बायमॉलिक्युलर, सो नाउ बायमॉलिक्युलर means rate of reaction is depend upon two species. Rate of reaction is depend upon two species. And unimolecular म्हणजे rate of reaction ROR, rate of reaction शॉर्ट फॉर्म मध्ये दिलाय तिला. rate of reaction is depend upon only one species. Rate of reaction is depend upon only one species. So now that is unimolecular and bimolecular. मग आता SN1 म्हटल्यानंतर फक्त एकाच स्पेसिस वरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड असणार आहे, आणि SN2 म्हटल्यानंतर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायमॉलिक्युलर असं म्हटल्यानंतर तिथे रेट ऑफ रिएक्शन काय असणार आहे, दोन स्पेसिस वरती डिपेंड असणार आहे. ओके, दोन स्पेसिस वरती डिपेंड असणार आहे. जसं न्यूक्लियोफिलिक रिएक्शन आपण सांगू शकतो. आता आपण ऑलरेडी न्यूक्लियोफिलिक रिएक्शन स्टडी केलेल्या आहेत, पण आपल्याला माहिती नाही की त्या न्यूक्लियोफिलिक होत्या किंवा नव्हत्या. जसं आता ही एक बेसिक रिएक्शन आहे. ओके, सो ना बघा आता, सॉरी इथं अजून रिएक्शन राहिलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं असेल तर एकदम इझिली मी सांगतो तुम्हाला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठले आहेत. सो ना एक रिएक्शन स्टडी केली आपण CH3 CH2OH. इट इज ट्रीटेड विथ द HCl. आले का लक्षात, इन प्रेझेन्स ऑफ ल्युकास रिएजंट वगैरे घेतलं असेल, आणि त्यावेळेस मी तुम्हाला असं सांगितलं की यावेळेस हा मॉलिक्यूल फॉर्म होतो. सो नाउ CH3 CH2Cl. आलं लक्षात. सो ही जी काही रिएक्शन आहे, इथेनॉल प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो नाउ फॉर्मेशन ऑफ क्लोरो इथेन प्लस वॉटर. ही जी काही रिएक्शन आहे ही स्लाइडली रिप्रेझेंट करून राहिली तुम्हाला काय, ही आहे तुमची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे कशी, जसं आपल्याला माहितीये हा जो काही कार्बन आहे, हा कार्बन याला हा एक हायड्रोजन आहे आणि हा एक दुसरा हायड्रोजन अटॅच आहे. पण या कार्बनला आणखी एक ग्रुप अटॅच आहे जो असणार आहे तुमचा हायड्रॉक्सी ग्रुप.
तर हा जो काही H पॉझिटिव्ह ऍटम आहे, हा H पॉझिटिव्ह आयन हा कोणावरती अटॅक करतो, हा ऍक्च्युअल हायड्रॉक्सी ग्रुप वरती अटॅक करतो. आणि होतं कसं, तर हा निघून जातो आणि नंतर हलाइड ऍटम अटॅक करतो. सो दॅट इज अवर फॉर्मेशन ऑफ फ्लोरोइथेन. खूप साऱ्या रिएक्शन्स आहेत. जसं मी जर तुम्हाला आता 2-3 रिएक्शन शो करायचं म्हटलं तर खूप साऱ्या रिएक्शन आपण शो करू शकतो तिथं. जसं अल्काइल हलाइड प्लस NaOH, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल किंवा प्रिपरेशन ऑफ सायनाइड KCl, खूप साऱ्या रिएक्शन्स आहेत. चला एक रिएक्शन बघा. व्हेन अल्काइल हलाइड इज ट्रीटेड विथ, जसं एखादा अल्काइल हलाइड असेल, कन्सिडर करा CH3 CH सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl. मी आता इथं असा अल्काइल हलाइड घेतला. ओके, मला या कार्बनचं घेणं देणं नाही सध्या, फक्त हा अटॅच आहे, सपोर्टिव्ह आहे. तो घेतला काय नाही घेतला काय काही टेन्शन नाही. प्लस याच्या सोबत जेव्हा मी एखादा NaOH, ओके, सो नाव NaOH मध्ये Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह दोन ग्रुप असतात. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे हा सोडियमचा इलेक्ट्रॉन सुद्धा कोणाकडे जाईल, ऑक्सिजनकडे जाईल. त्यामुळे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि बॉन्ड कुठून ब्रेक होईल, इथून. मग होतं काय की हा जो काही मॉलिक्यूल आहे हा एवढा फॉर्म होतो. पण त्याच्या अगोदर काय होतं, हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे, जसं सोडियम हायड्रोक्साइड, सोडियम हायड्रोक्साइड हा असतो बेस. आणि बेस काय देतात, OH निगेटिव्ह आयन. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, बेस काय देतात तुम्हाला, OH निगेटिव्ह आयन. आणि हे जेव्हा OH निगेटिव्ह आयन देईल तर हा OH निगेटिव्ह आयन काय करणार आहे, कार्बन वरती अटॅक करणार आहे. मग कार्बन वरती अटॅक करेल तेव्हा कार्बन काय करणार आहे, हलाइड ऍटम मधला बॉन्ड काय करणार आहे, ब्रेक करणार आहे. आलाय का लक्षात. आणि हायड्रॉक्सी ग्रुप सोबत काय करणार आहे, बॉन्ड फॉर्म करेल. त्यावेळेस हा गेलेला हलाइड ऍटम आणि सोडियम हे एक मॉलिक्यूल फॉर्म करते NaCl. आणि नंतर दुसरा मॉलिक्यूल असणार आहे तुमचा CH3 CH2 सिंगल बॉन्ड OH, इथेनॉल. म्हणजे वी कॅन कन्वर्ट अल्काइल हलाइड इन अ इथेनॉल बाय युजिंग अ सोडियम हायड्रॉक्साइड. असं नाही का फक्त हीच एक रिएक्शन आहे, खूप साऱ्या रिएक्शन्स आहेत. तुमच्या बुक मध्ये ओव्हरऑल एक चार्टच दिलेला आहे, त्याच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता, रिएक्शन शो करू शकता. जसं आता आणखी एक असेल तुमची, समजा सिंपल मध्ये, दॅट इज CH3Cl प्लस AgCl. सो नाव हा जो काही AgCl आहे, तर इथं रिएक्शन कशी होते, रिएक्शन होण्यासाठी मी सांगतोय तुम्हाला, ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. Ag काय, सिल्वर पॉझिटिव्ह, सायनाइड काय, निगेटिव्ह. आणि आपल्याला माहित आहे सायनाइड इज अ न्यूक्लिओफाइल. आता हा एक प्रकारचा एम्बिडेंटेड न्यूक्लिओफाइल, एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल. Ambident nucleophile means those nucleophile which attack on electrophile attack by two way, which attack by two way. जसं आता एम्बिडेंट म्हणजे एक अशा प्रकारचा न्यूक्लिओफाइल का जो दोन वेनी अटॅक करू शकतो. हा यानुसार अटॅक करतो, त्यानुसार अटॅक करतो. जसं एक्झाम्पल, हा जो काही सायनाइड आहे, सायनाइड, सो हा सायनाइड नायट्रोजन कडून पण अटॅक करू शकतो आणि कार्बन कडून पण अटॅक करू शकतो. आहे आपला न्यूक्लिओफाइल एकच, पण तो कसा करून राहिला, टू डिफरंट वे. आलं लक्षात. मग हा जर दोन मार्गाने अटॅक करून राहिला, सो एम्बिडेंट. आणखी एक एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल, जसं आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण सिंपल मध्ये, नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. मग इथं अटॅक कसा होतो, हा नायट्रोजन पण अटॅक करतो आणि ऑक्सिजन पण अटॅक करतो. मग हा जो काही न्यूक्लिओफाइल आहे आपला, सो नाउ दॅट इज अवर एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल. हा कुठला न्यूक्लिओफाइल असणार आहे, एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल. सो एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल विच इज अटॅक ऑन अ इलेक्ट्रोफाइल बाय टू डिफरंट वे. सो नाउ टू डिफरंट, दोन वेगवेगळ्या मार्गाने अटॅक करतो. हा नायट्रोजन पण अटॅक करू शकतो आणि हा पण आहे एकच मॉलिक्यूल, आहे एकच न्यूक्लिओफाइल, पण तो दोन वेगवेगळ्या आहे. म्हणजे नायट्रोजन सुद्धा बॉन्ड फॉर्म करू शकतो, ऑक्सिजन सुद्धा बॉन्ड फॉर्म करू शकतो. दॅट इज द नायट्राइट, दॅट इज अ सायनाइड. आलंय लक्षात. सो नाउ दॅट इज अवर सायनाइड, दॅट इज नायट्राइट. ओके, सो नाउ या तऱ्हेने हे आपले एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल्स आहेत. ओके,
सुना खूप साऱ्या रिएक्शन्स आहेत काय जेणेकरून तुम्ही काय करू शकता त्या रिएक्शन तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियोफाइल व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोफाइल ओके सो नाउ ह्या डेफिनेशन ज्या आहेत ॲम्बिडेंट वगैरे ह्या सर्व तुम्हाला लिहून घ्यायचं आहे मग असं नाही की फक्त तुम्ही याच तऱ्हेनं जसं आता खूप सारे न्यूक्लियोफाइल दाखवतोय मी एखादा मॉलिक्यूल असेल बघा आता आर सिंगल बॉन्ड एक्स मग आता आरच्या ठिकाणी आपण इथाइल मिथाइल प्रोपाइल कुठलाही एखादा ग्रुप घेऊ शकतो मी घेतला इथाइल आलं लक्षात सो ना हा पार्ट काय असणार आहे निगेटिव्ह आणि कार्बन काय असणार आहे पॉझिटिव्ह हा का बरं असणार आहे आपल्याला माहित आहे कार्बन पेक्षा हे जे काही हलाइड ॲटम आहेत आलं का लक्षात हे जे काही हलाइड ॲटम आहेत 17 नंबरची फॅमिली आहे तिथं कुठली फूल खिले बहार आई आहे ना सो नाव हे 17 नंबरची फॅमिली एरोटिक टेबल मध्ये 17 नंबरची फॅमिली ऑक्सिजनच्या नंतर सो यांचा ॲटॉमिक नंबर आहे 9 17 that is 35 53 and 85 हे यांचे ॲटॉमिक नंबर आहे सो या फॅमिलीला कसं स्टडी करायचं याला कसं लक्षात ठेवायचं फूल खिले बहार आई आलं का लक्षात फूल खिले बहार आर ई आय स्टँड फॉर आयोडीन ए स्टँड फॉर एसिड आलं लक्षात किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता फिर कल बहार आई आत्मा आता भूताटकीच्या गोष्टी आपल्याला जरा जास्त ध्यानात राहतात सो नाव आपण त्याला असं पण म्हणू शकतो फिर कल बहार आई आत्मा आलं का लक्षात फिर कल बहार ऑटो वगैरे आपण असं काहीतरी म्हणू शकतो सो नाव आता आपल्याला माहित आहे हे जे काही हलाइड ॲटम आहेत त्याच्यामध्ये ऍस्टॅडाइन आपण घेत नाही बिकॉज इट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह मग यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे काय जसे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 4.0 याची आहे 3.5 याची आहे 2.8 आणि याची आहे 2.5 सो ना या सर्वांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बन पेक्षा जास्त आहे त्यामुळे हे जे काही शेअर्ड केलेले एक इलेक्ट्रॉन आहेत हे कोणाकडे शिफ्ट होतील हलाइड ॲटम कडे कारण हलाइड ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन होतील असे आता ह्या जर एक कार्बनचा इलेक्ट्रॉन होता तो कोणाकडे शिफ्ट झाला हलाइड ॲटम कडे त्यामुळे त्याच्यावरती कुठला चार्ज आला पार्शियली निगेटिव्ह आणि कार्बन वरती कुठला आला पार्शियली पॉझिटिव्ह आलं लक्षात आणि जेव्हा याची रिएक्शन एखाद्या सोडियम अल्कोऑक्साइड सोबत होते याचं नाव आहे सोडियम अल्कोऑक्साइड खूप सारे रिएक्शन्स आहेत आपल्याला इथं काय असतं इथं या तऱ्हेनं रिएक्शन असते हा असतो ऑक्सिजन हा असतो अल्काइल ग्रुप सोडियम असतो पॉझिटिव्ह ऑक्सिजन असतो निगेटिव्ह आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सोडियम पेक्षा जास्त आहे त्यामुळे बॉन्ड होतो इथून ब्रेक आणि हा जो काही अंडरलाईन केलेला पार्ट आहे दॅट इज अवर न्यूक्लियोफाइल मग होतं काय हा सोडियम काय करतो या हलाइड ॲटम सोबत रिॲक्ट होतो आणि न्यूक्लियोफाइल काय होतो तिथं अटॅच होतो म्हणजे आपण काय केला एक्स ॲटम काढला आणि तिथं काय केला अल्कोक्सी ग्रुप ऍड केला त्यामुळे तिथं मॉलिक्यूल बनला तुमचा तो मॉलिक्यूल असणार आहे दॅट इज इथर आलं लक्षात सो नाउ दॅट इज युअर इथर सो हा जो काही मॉलिक्यूल असणार आहे तो असणार आहे CH3 CH CS सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R प्लस NH आलं लक्षात या मॉलिक्यूलचं नाव असणार आहे इथर आणि याचं असणार आहे सोडियम हलाइड मग आता तुम्ही ब्रोमाइड घ्या आयोडाइड घ्या क्लोराइड घ्या फ्लोराइड घ्या आता नॉर्मली फ्लोरीन पण आपण घेत नसतो फक्त तो हलाइड मध्ये आहे सॉल्ट फॉर्म करतो म्हणून त्याला आपण फॅमिली मध्ये घेतलाय ऍक्च्युअली आपल्याला फ्लोरीनचं कामच नाही आपल्याला फ्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन या तिघांचंच काम आहे हा आपल्याला घेणं देणं नाही सो नाउ दॅट इज अवर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तुमच्या बुक मध्ये चार्ट दिलेला आहे सो नाउ त्या तऱ्हेने आपण स्टडी करतो हे डेफिनेशन लिहून घ्या आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला समजून घ्या फक्त सिंपल एक न्यूक्लियोफाइल ऍड करायचा आणि दुसरा काय करायचा काढून टाकायचा तिथं हायब्रिडायझेशन कार्बनचं चेंज व्हायला नको जसं इथं हायब्रिडायझेशन आहे CH3 इथं हायब्रिडायझेशन आहे sp3 कार्बनचं हायब्रिडायझेशन काय sp3 तर इथं सुद्धा हायब्रिडायझेशन काय माझं sp3च आहे तिथं हायब्रिडायझेशन मध्ये चेंज आलेला नाही फक्त मी काय केलं ड्यू टू ऍडिशन ऑफ न्यूक्लियोफाइल हलाइड ॲटम गेट रिप्लेस सो नाउ इट इज नोन ॲज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आलं लक्षात हे डिटेल मध्ये पाहणार आहे आपण उद्या आलं लक्षात आणखी एक महत्त्वाची गोष्ट थोडासा पॉइंट राहिलेला आहे सो नाउ बघा हे जे काही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असतात यांचा रेट ऑफ रिएक्शन रिएक्टिव्हिटी
रिएक्टिव्हिटी हे दोन गोष्टीवर डिपेंड असते. टर्शरी अल्काइल हलाइड मोर रिएक्टिव्ह ऍज कम्पेअर्ड टू सेकंडरी, ऍज कम्पेअर्ड टू प्रायमरी, ऍज कम्पेअर्ड टू मिथाइल. आता असं नाही, म्हणजे रिएक्टिव्हिटी ऑफ एसएन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक रिएक्शनची रिएक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे? ते प्रायमरीवर, सेकंडरीवर, टर्शरीवर आणि मिथाइल ग्रुपवर. आलं लक्षात? म्हणजे जर तिथं ग्रुप चेंज झाला तर तो जो काही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ही पण काय होणार आहे? चेंज होणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे अल्काइल हलाइड मोर रिएक्टिव्ह ऍज कम्पेअर्ड टू अल्काइल ब्रोमाइड, ऍज कम्पेअर्ड टू अल्काइल क्लोराइड आणि ऍज कम्पेअर्ड टू द अल्काइल फ्लोराइड. याचं घेणं देणं तर नाही, पण आपण तो सोबत असू. आलं लक्षात? सो अल्काइल आयोडाइड जे असतात, जसं मी इथं रिएक्शन बघा, आपली सेम रिएक्शन आहे, मी फक्त इथं आयोडीन टाकला तर ही रिएक्शन एकाच मिनिटात होऊन जाईल कंप्लीट, विदिन 1 मिनिट. ही रिएक्शन काय होईल? एकाच मिनिटामध्ये कंप्लीट होऊन जाईल. दुसरं, मी जर इथं आयोडीनच्या जागी ब्रोमाइड घेतला या रिएक्शन मध्ये म्हणा किंवा कुठल्याही रिएक्शन मध्ये, एक्स च्या जागी जर मी आयोडीन ठेवला तर रिएक्शन फास्ट होईल. एक्स च्या जागी जर मी ब्रोमाइड ठेवला तर थोडी स्लो रिएक्शन होईल. क्लोराइड ठेवला तर आणखी स्लो रिएक्शन होईल. का बरं होईल? कारण आपल्याला माहिती आहे द बॉन्ड बिटवीन कार्बन अँड अल्काइल हलाइड, कार्बन अँड आयोडाइड इज अ वीकेस्ट बॉन्ड बिकॉज बॉन्ड लेंथ मॅक्सिमम. एक ध्यानात ठेवायचं, कार्बन आणि, बघा लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे, कार्बन आणि सिंपल मध्ये कार्बन आणि आयोडीनचा जो काही बॉन्ड असतो ना हा लॉंग बॉन्ड असतो, लॉंगेस्ट बॉन्ड असतो. त्याच्यानंतर कार्बन आणि ब्रोमाइडचा जो काही बॉन्ड असतो ना हा थोडा स्मॉल असतो. कार्बन आणि क्लोराइडचा बॉन्ड आणखी स्मॉल असतो आणि कार्बन आणि फ्लोराइडचा बॉन्ड खूपच स्मॉल असतो. चला, हे जे काही आहे हे बॉन्ड लेंथ आहे, कन्सिडर करा. इथं कुठलाही ग्रुप द्या, आता तो कार्बन sp3 असो, कुठलाही कार्बन असो, कार्बन आणि आयोडीन मधला बॉन्ड खूप लॉंग असतो. ऍज द बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, एक कॉमन पॉइंट आहे केमिस्ट्री मध्ये, ऍज द बॉन्ड लेंथ increases, weaker the bond, weaker is the bond, hence it can dissociate very easily, hence it can dissociate very easily, or minimum amount of energy, or minimum amount of energy. So it can be dissociate very easily, किंवा त्याला आपण म्हणणार आहे खूप कमी एनर्जी मध्ये तो काय होतो? डिसोसिएट होतो. सो लक्ष द्या, हा जो काही बॉन्ड आहे कार्बन आणि आयोडीन मधला याची बॉन्ड लेंथ जास्त असेल, जेवढी जास्त एखाद्या दोन ऍटम मधली, म्हणजे जेवढी जास्त बॉन्ड लेंथ असेल, डिस्टन्स बिटवीन टू ऍटम जेवढं जास्त असेल, अंतर दोन ऍटम मधलं जेवढं जास्त असेल तेवढा बॉन्ड काय असतो? वीक. आणि जर तेवढा वीक बॉन्ड आहे तर तो काय होईल? एकदम लवकर ब्रेक होईल. जसं आपण रबरला स्ट्रेच करतोय, इथं स्ट्रेच केलं ते लवकर तुटत नाही, इथं स्ट्रेच केलं थोडंसं ब्लेड त्याच्यावरती टाकून बघा, तो ब्लेडने लवकर कट नाही होणार. थोडा आणखी स्ट्रेच केलं तर आता थोडं जेवढं जास्त स्ट्रेच करणार, थोडासा जर ब्लेडचा धक्का लागला तर लगेच काय होईल? तो ब्रेक होईल. म्हणजे ऍज द बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, मग इथं कार्बन आणि आयोडीनची बॉन्ड लेंथ जास्त आहे, त्यामुळे हा बॉन्ड कसा आहे? वीक आहे, त्यामुळे हा लवकर ब्रेक होईल. सेकंड, कार्बन आणि ब्रोमीनची बॉन्ड लेंथ थोडी कमी आहे, त्यामुळे हा लवकर ब्रेक होणार नाही. कार्बन आणि क्लोरीनची बॉन्ड लेंथ ही आणखी कमी आहे, त्यामुळे याला आणखी एनर्जी लागेल, हा आणखी उशिराने काय होईल? ब्रेक होईल. आणि कार्बन आणि फ्लोरीन बद्दल तर बोलूच नका, कारण तो बॉन्ड लवकर ब्रेकच होत नाही, कारण बॉन्ड लेंथ कमी आहे. म्हणून ऍज द बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, वीकर द बॉन्ड, सो इट कॅन बी डिसोसिएट व्हेरी इझिली. सो नाउ हे आहेत आपले पॉइंट. आणि आपल्याला माहित आहे SN1 ची जी काही SN ची रिएक्टिव्हिटी आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, ते मी काल सांगणार आहे तुम्हाला, जो काही नेक्स्ट लेक्चर येणार आहे आपलं उद्याचं आणि परवाचं, तर त्याच्यामध्ये 2 रिएक्शन्स घ्यायच्या आहेत आपल्याला. सो त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे SN1 आणि SN2 काय असते, त्याची रिएक्टिव्हिटी ऑफ सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. मी इथं 2 पण नाही बोललोय, 1 पण नाही बोललो, हे टर्शरीवर पण डिपेंड असते, सेकंडरीवर, प्रायमरीवर आणि मिथाइल ग्रुपवर, as well as alkyl iodide more reactive as compared to the alkyl bromide, as compared to alkyl chloride, as compared to the alkyl
fluoride. So now that is the rate of that is the reactivity. हे आहे रिॲक्टिव्हिटी. आलाय लक्षात. सो नाव या तऱ्हेने आपण सांगू शकतो. सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनची रिॲक्टिव्हिटी अशी असते. आयोडाईड वाले हलाइड ॲटम असतील, आयोडाईड जर असेल अल्काइल आयोडाईड, मिथाइल ब्रोमाइड, इथाइल प्रोपाइल, कुठलाही आयोडाईड असो तो लवकर रिॲक्ट होईल ऍज कम्पेअर टू द ब्रोमाइड पेक्षा, फ्लोराइड पेक्षा आणि फ्लोराइड पेक्षा. ओके. आर स्टँड फॉर अवर इथाइल, मिथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल, पेंटाइल, सायक्लोब्युटाइल, सायक्लोहेप्टाइल, कुठलाही असो. आल्या लक्षात. ते आपले ग्रुप आहेत. आल्या लक्षात. सो या तऱ्हेने आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शनला स्टडी करायचं आहे आणि ते पाहणार आहे आपण उद्या. त्याचे दोन टाईप आहेत, SN1 आणि SN2. हे आज इंट्रोडक्शन आहे फक्त न्यूक्लियोफिलिकचं. सो उद्या पाहू आपण SN2 आणि नंतर बघू आपण SN. ओके.